काँग्रेसनं 70 वर्षात केलं नाही ते आम्ही 10 वर्षात केलं। लखपती दिदी कार्यक्रमातून मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल। महाराष्ट्राचे संस्कार भारतातच नाही तर जगभर पसरलेत। पंतप्रधान मोदींकडून महाराष्ट्राच्या संस्कृतीचं कौतुक। नेपाळ दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची प्रत्येकी मदत तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मदतीची घोषणा। महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत। मुंबईतील 99% जागांवर तिन्ही पक्षांची सहमती असल्याचं राऊतांचं वक्तव्य। आम आदमी पार्टी परभणी विधानसभेच्या मैदानात। परभणी विधानसभेसाठी आपकडून उमेदवारी जाहीर तर सतीश चकोर यांना आपकडून उमेदवारी। युगेंद्र पवारांचे भावी नव्हे तर फिक्स आमदार असा उल्लेख असलेले बॅनर। बारामतीमध्ये अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार लढतीची चर्चा। अकोल्यामध्ये राज ठाकरेंच्या बैठकीत कार्यकर्त्यांचा गोंधळामुळे अनेक महिला कार्यकर्त्यांनाही धक्काबुक्की। माढ्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का। बबनराव शिंदेंच्या समर्थकांनी विधानसभेच्या आधी सोडली साथ। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात करणार प्रवेश। जुन्नरच्या राष्ट्रवादी आमदारांचा स्वगृही परतण्याचे संकेत। आमदार अतुल बेनके राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात जाण्याच्या चर्चा। कोल्हापुरात राजकीय भूकंप होणार। शिवसेना नेते राजेश क्षीरसागरांचं विधान। जिल्ह्यातील अनेक मोठे नेते पक्षप्रवेश करण्याचे दिले संकेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।